चला तर मित्रांनो, आज बनवणार आहोत आपण नवीन रेसिपी। बाहेर छान असा मुसळधार पाऊस पडत आहे। या थंडीत आपल्याला कढी भजे करायचे आहेत आणि ते बनवण्यासाठी मी घेतलेले आहे साहित्य। चला तर पाहूया साहित्य। चिरलेला कांदा, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, जिरे, मोहरी, लाल तिखट, धनिया पावडर, हळद, गरम मसाला, जिरे पावडर, मीठ आणि ओवा आणि ताक आणि बेसन पीठ। चला तर मित्रांनो, आपल्याला आता गरम गरम भजी करायची आहेत आणि त्यात कढीसोबत खायची पण आहे। चला तर रेसिपीला स्टार्ट करूया। आता आपण घेणार आहोत, हळद टाकणार आहोत अर्धा चमचा, नंतर लाल तिखट, धनिया पावडर, जिरे पावडर, गरम मसाला, चवीनुसार मीठ, नंतर कांदा सर्वच टाकायचा आपल्याला। मुलांना पावसाळ्यात भजी खायला फार आवडतं, त्यामुळे केव्हा पण आपण हा बेत करू शकतो भज्याचा आणि कढीचा। त्यानंतर कोथिंबीर टाकू, आता सर्व मिक्स करू, थोडा ओवा टाकू क्रश करून। आता मिश्रण मिक्स करूया आपण पाणी टाकून। आपण आता गॅस ऑन करू। कढईत तेल टाकू, थोडं टाकले का आपले कढईत गरम झालेलं आहे तेल, आपण भजी टाकू। चला तर आपण भजी काढून घेणार आहोत। आपले भजी झालेले आहेत तयार। आपण आता कढीची रेसिपी पाहणार आहोत। कढीत आपण थोडं बेसन पीठ टाकणार आहोत, 1 चमचा, आणि त्यात थोडंसं हळद, त्यानंतर मीठ चवीनुसार, आणि ते आपण हलवून घेणार आहोत। झालेलं आहे। आपण थोडी मोहरी टाकणार होत्या कढईला, त्यानंतर जिरे, त्यानंतर आपण मिरच्या, मध्ये टाकू आपण
चला सगळी कढी टाकू आपण. हो का, उकळी फुटलेली आहे ना. चला घेऊया आपण. रेडी आहे आपली कढी भजे. चला तर आपण खाऊन बघूया कसे झाले आहेत ते भजे. वाव, एकच नंबर. चला तर माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्स.